पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतो की महाविकास आघाडी विरुद्ध महायुती हा सामना रंगणार आहे। ज्या पद्धतीनं दोन्ही आघाड्यांचे उमेदवार जोरदार प्रचार करतायत, कामोठे शहरामध्ये तीच परिस्थिती आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 11, 12, 13 या संपूर्ण प्रभागामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जोरदार ताकदीनिशी प्रचाराला लागलेले आहेत। नेमकी कामोठे शहराच्या विकासाची संकल्पना काय आहे, महाविकास आघाडीचं नेमकं धोरण काय आहे, काय भूमिका आहे, आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आहेत कामोठे कॉलनी फोरमचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते मंगेश आढावजी। सर नमस्कार। पनवेल महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि आपण पाहतोय की फार अटीतटीची शर्यत सुरू आहे। कामोठेच्या सर्वांगीण विकासाची भूमिका नेहमीच कामोठे कॉलनी फोरमने मांडलेली आहे, शिवसेनेने मांडलेली आहे, महाविकास आघाडीने मांडलेली आहे। महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून आपण या निवडणुकीकडे आणि कामोठेच्या शहराच्या एकूणच विकासाकडे आपण कसं पाहताय? नमस्कार। आपण जो प्रश्न उपस्थित केलाय, कामोठे शहर हे झपाट्याने वाढणारं शहर आहे। शहराची सुरुवात ही 2000 सालापासून झालेली आहे। 2000, 2005, 2010, 2015 दर 5 वर्षाने या शहरामध्ये आमूलाग्र बदल घडत आहे। 8 वर्षापूर्वी जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा शहराची परिस्थिती वेगळी होती आणि त्यावेळेस ज्या मुद्द्यांवर निवडणूक लढल्या गेल्या ते मुद्दे सुद्धा सत्ताधारी पक्षाला पूर्ण करता आले नाही। आज शहरामध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे। शहराची लोकसंख्या 2.5 ते 3 लाखाच्या घरामध्ये गेली। या लोकसंख्येला पायाभूत सुविधांचा आजही सामना करावा लागत आहे। म्हणजे आपण पाण्याचा प्रश्न घेऊया। गेले 2 दिवस कामोठे शहरामध्ये तुम्हाला फक्त टँकर दिसत आहेत। म्हणजे घरामध्ये नळाला पाणी नाही आणि रस्त्यावर फक्त टँकरच टँकर आहेत। इथे रस्त्यांची सुविधा आहे, इथं खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डा, हा प्रश्न नेहमी कामोठेकरांना पडतो। संपूर्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये रस्त्याचा वाढदिवस साजरा करणारं हे आमचं शहर आहे। रस्त्याचा खड्ड्याचा बड्डे, पाणी समस्या असेल, रस्त्याची समस्या असेल, मलनिस्सारण वाहिन्यांची समस्या असेल की मलनिस्सारण चेंबर ओव्हरफ्लो होऊन लोकांच्या दरवाजापर्यंत त्याचं पाणी, सोसायटीच्या गेटपर्यंत चेंबर्स ओव्हरफ्लो होतात। आरोग्य व्यवस्था सलाईनवर आहे। पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आरोग्यविषयक सुविधा इथं पुरवल्या जात नाही। शैक्षणिक सुविधांचा प्रश्नच नाही। संपूर्ण कामोठे शहरामध्ये पनवेल महानगरपालिकेची एकही सीबीएसई शाळा नाही, अग्निशमन केंद्र नाहीये। ऐन दिवाळीच्या सणामध्ये 2 मायलेकींचा बळी या शहरामध्ये प्रशासनाने घेतलेला आहे। इथं इमारतीला आग लागली, वाहन पोचायला 40 मिनिटं लागली आणि त्या 40 मिनिटाच्या विलंबामुळे माझ्या शहरातील 2 मायलेकींचा बळी त्या आगीत होरपळून झालेला आहे। मग हे सगळे प्रश्न जसेच्या तसेच आहेत 8 वर्षामध्ये। म्हणजे महानगरपालिकेची 5 वर्ष आणि त्यानंतर प्रशासन काळातली 3 वर्ष, या 8 वर्षामध्ये या एकाही समस्येचं समाधान सत्ताधारी पक्षाकडून इथे झालेलं नाहीये। ज्या पद्धतीनं आपण पाहतो की महाविकास आघाडीनं नक्कीच ह्या पाणी प्रश्न असेल किंवा मालमत्ता कराचा प्रश्न असेल किंवा रस्त्याचा प्रश्न असेल, ह्या सर्वच प्रश्नांवरती सातत्यपूर्वक आक्रमक भूमिका मांडलेली आहे। प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलनं केलेली आहेत, सत्ताधाऱ्यांना टाचेमध्ये पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र तुमची नेमकी भूमिका काय असेल? तुम्ही लोकांना कसं आश्वस्त करणार आहात की हे प्रश्न आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून सोडवू म्हणून? बघा, या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांवरती अन्यायकारक, जुलमी, दुहेरी, बेकायदेशीर मालमत्ता कर या सत्ताधाऱ्यांनी लावलाय। तो आता जर दूर करायचा असेल, मालमत्ता धारकांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे नगरसेवक बहुमताने निवडून आले पाहिजे। महाविकास आघाडीच्या वतीने 2च दिवसांपूर्वी मालमत्ता करासंदर्भात बॉन्ड पेपरवर गॅरंटी देण्यात आलेली आहे। तर ज्या सत्ताधाऱ्यांनी मालमत्ता कराच्या माध्यमातून मालमत्ता धारकांना लुबाडलं त्यांच्या विरोधात जाऊन आम्ही सभागृहामध्ये मालमत्ता धारकांना न्याय मिळवून देणार आहोत। त्यांनी आम्हाला लुबाडलं पण आम्ही मालमत्ता धारकांचा मालमत्ता कर कमी करू आणि या जाचातून पनवेलकरांची सुटका करू। पाण्यासंदर्भात कामोठे शहराला 42 MLD ही पाण्याची आजची गरज आहे, पण आजही तुम्ही जाऊ शकतात, सत्ताधारी ऑन कॅमेरा खोटे बोलतात की पाण्याची समस्या सुटली आहे। दूध का दूध, पाणी का पाणी, आजही जावं सेक्टर 36 ला जो पाण्याचा मीटर आहे आणि त्यात चेक करावं की कामोठे शहराला रोज किती MLD पाणी येतं। 30 ते 32 MLD पाणी फक्त या शहराला येत आहे। मग 32 MLD मध्ये 42 MLD ची ताण कशी भागवणार? यासाठी अभ्यासपूर्ण नेतृत्व या शहराला पाहिजे, जे की सिडको सोबत पाठपुरावा करेल। सिडकोला सांगेल की मोरबे धरणातून आम्हाला पाण्याचा कोटा वाढवून द्या, तो कोटा वाढवून देण्याचं काम
हे सिडकोकडनं झालं पाहिजे. त्यासाठी नगर विकास मंत्रालयासोबत कोऑर्डिनेशन झालं पाहिजे. आम्ही 2022ला सिडकोवर आंदोलन केलं, त्यावेळेस सिडकोने मला लेखी पत्र दिलंय की कामोठे शहरासाठी अतिरिक्त जलसाठा मंजूर करण्याचा प्रस्ताव आम्ही हा नगर विकासाला पाठवलेला आहे आणि नगर विकास हा तो प्रस्ताव विचाराधीन आहे. मग आज नगर विकास मंत्री कुठल्या पक्षाचे आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचे आहेत, आणि मग या नेत्यांनी स्थानिक कार्यालयात जाऊन फोटो सेशन करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी नगर विकास मंत्र्यांकडे हा प्रश्न मांडून कामोठे शहराला अतिरिक्त जलसाठा मंजूर करणं आवश्यक आहे. आम्ही आपल्याला ग्वाही देतो की निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची सत्ता स्थापना झाल्यानंतर तात्काळ नगर विकास मंत्री आणि मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन कामोठे शहरासाठी, संपूर्ण पनवेल शहरासाठी अतिरिक्त जलसाठा मंजूर करणे असेल, नवीन धरणांची निर्मिती करणे असेल, हे विजन घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय. रस्त्यांच्या क्वालिटीबद्दल आज पनवेल महानगरपालिकेची अशी इमेज आहे की या सभागृहामध्ये पेवर ब्लॉक, डांबर, खडी, रेती या 4च गोष्टींवर बोलल्या जातं. पण महानगरपालिकेच्या स्कोपमध्ये याशिवायही अनेक कामं आहेत, यावर कोणी आवाजच उठवत नाही. आज पनवेल महानगरपालिकेच्या वतीने अद्ययावत रुग्णालये शहरामध्ये असायला पाहिजे होती. बाजूच्या नवी मुंबई महानगरपालिकामध्ये माता बाल रुग्णालय आहे, 500 खाटांचं वाशिला रुग्णालय आहे. मग तिथल्या दूरदृष्टी नेतृत्व असलेल्या नेत्याला ते जमू शकतं, तर पनवेलच्या नेत्याला ते का जमलं नाही, हा जाब आज आम्ही इथं विचारतोय. हा माझा आवाज नाहीये, हे प्रश्न जनतेचे आहेत. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास ही रुग्णालय आम्ही सुरू करून देऊ. आम्ही शाळा सुरू करणार आहोत. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने सीबीएसई पॅटर्नच्या शाळा सुरू झाल्या पाहिजेत, ज्यामध्ये गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत, ते अधिकारी झाले पाहिजेत. म्हणजे गरीब हा दिवसेंदिवस अधिक गरीब व्हावा आणि श्रीमंत जास्त श्रीमंत व्हावा, या धोरणाला आमचा विरोध आहे. जो व्यक्ती महिन्याला 5-10 हजार रुपये कमवतो त्यांच्या मतावर हे निवडून येतात ना, मग त्याच्या मुलाची काळजी कोण घेणार? तर गरीबाच्या मुलाला सुद्धा सीबीएसई शिक्षण मिळालं पाहिजे, म्हणून पनवेल महानगरपालिकेची सीबीएसई शाळा सुरू झाली पाहिजे. फायर ब्रिगेड हे फक्त ठराव मंजूर करून कागदावर फायर ब्रिगेड आम्हाला मान्य नाही. माझ्या शहरासाठी इथे अत्याधुनिक सुविधा असलेलं फायर स्टेशन हे विनाविलंब सुरू झालं पाहिजे, ही आमची मागणी आहे. कारण आग काही हे टाइम टेबल किंवा कॅलेंडर बघून लागणार नाहीये, ती कधीही लागू शकते, पुढच्या क्षणाला आग लागू शकते. त्यावेळेस ही आग लागली तर विझवायची सुविधा काय, हा आमचा इथल्या सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला प्रश्न आहे. किती दिवस आश्वासनांचं गाजर देऊन मतदारांना झुलवत ठेवायचं? पण निवडणुका येतात आणि जातात, पण आम्ही कायम काम करतो. आमच्याकडे विकासाचं विजन आहे, आम्ही समस्या आयडेंटिफाय केलेल्या आणि त्या समस्यांचं सोल्युशन सुद्धा आयडेंटिफाय केलेलं आहे. तर माझी मतदारांना एकदा विनंती आहे की तुम्ही एकदा त्यांना सत्ता देऊन बघितली, त्याची फळं पण आपण भोगतोय का? जो त्रास होतोय त्याला कारणीभूत कोण आहे मतदारांना माहिती आहे. एकदा सत्ता आमच्या ताब्यात द्या, एकदा आम्हाला संधी द्या. जो मतदारांना अपेक्षित असलेला विकास पुढच्या 5 वर्षात आमच्या माध्यमातून केला जाईल. नक्कीच एक मुद्दा गाजलेला होता की आय लव्ह कामोठे, हातात रिकामी लोटे, हा जो डायलॉग तुमचा होता त्याच्यावरती सत्ताधाऱ्यांनी अनेक टीका टिप्पणी केली. भाजपाचे कामोठे शहराचे अध्यक्ष आहेत विकास घरत, आणि टिप्पणी केलेली होती की कामोठे कॉलनी फोरमचे अध्यक्ष मंगेश आढाव यांच्या सोसायटीला देखील ते पाणी पुरवठा करू शकले नाही. नेमकी काय वस्तुस्थिती आहे? अगदी त्यांनी जो मुद्दा मांडला की कामोठे कॉलनी फोरमचे अध्यक्ष त्यांच्या सोसायटीला पाणी पुरवठा करू शकत नाही, यातच त्यांचं अपयश आहे. याचा अर्थ इंद्रविहार सोसायटीला पाणी पुरवठा होत नाही हे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष मान्य करतात. जर सिडकोच्या वतीने माझ्या सोसायटीला पाणी पुरवठा होत असता तर तक्रार झाली असती का? आणि त्यात त्यांनी पुढे म्हटलंय की त्यांच्या सोसायटीची पाण्याची समस्या ही आम्ही सोडवली. माझं त्यांना म्हणणं आहे की तुम्ही जर पाण्याची समस्या सोडवली असेल तर हे टँकर्स आमच्या सोसायटीमध्ये का येतात? आमच्या सोसायटीला लाखोची बिलं ही टँकरला का द्यावी लागतात? म्हणजे खोटं बोला पण रेटून बोला, याचं त्यांचं चांगलं प्रशिक्षण झालेलं आहे. आपलं सरळ आहे, दूध का दूध, पाणी का पाणी. माझ्या सोसायटीला एकतर सिडकोचं पाणी येऊ शकतं किंवा टँकरचं येऊ शकतं. मग यावं तुम्ही, हा जो बूम माझ्यासमोर घेऊन आलाय, आमच्या सोसायटीत यावं, इथं त्यांना उभं करावं, इथं मी उभा राहतो आणि टँकरची बिलं तपासू. आणि मी सत्तेत नव्हतो साहेब, मी रस्त्यावर काम करत होतो. मी जर सत्तेत असतो ना तर इंद्रविहार नाही, कामोठ्यातल्या कुठल्याच सोसायटीला टँकरची गरज पडू दिली नसती. हा फरक आहे. तुम्ही सभागृहात होतात, तुम्ही सत्ताधारी पक्षाचे सदस्य होतात, मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री सगळे तुमचे होते, तरी तुम्हाला फक्त कामोठे कॉलनी फोरमवर बोलावं लागतं. आम्ही प्रश्नांवर बोलतो, आम्ही विकासावर बोलतो आणि आम्ही
त्या समस्येच्या सोल्युशनवर बोलतो. मला पुढच्या 5 वर्षात कामोठे टँकर मुक्त करायचंय. अगदीच अटीतटीची लढत आहे आणि महाविकास आघाडीचं कॉलनी फोरमचं तुम्ही नेतृत्व करताय, शिवसेनेचं नेतृत्व करताय. कामोठ्यातील जनतेला काय आव्हान कराल? प्रभाग क्रमांक 11 असेल, 12 असेल आणि विशेषतः प्रभाग क्रमांक 13 कडे आपण फार लक्ष दिलेलं आहे. मतदारांना काय आव्हान कराल? खरं सांगू, मी मतदार बंधूंचे खूप खूप आभार मानतो. प्रचारादरम्यान ज्याही सोसायट्यांमध्ये आम्ही गेलो, लोकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. म्हणजे ज्या लोकांच्या समस्या आहेत त्याच आमच्या समस्या आहेत. आम्ही काही असे प्रस्थापित राजकारणी म्हणून लोकांसमोर जात नाही होते. एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही जेव्हा प्रचाराला जातो तर लोक यांच्या त्रासाला कंटाळलेली आहेत. हा जो कामोठे शहराचा विकासाचा पिचका करून ठेवलाय ना, त्याला लोक कंटाळलेली आहेत आणि आता लोकांना पर्याय म्हणून ते आमच्याकडे बघतायत. ही नवीन विचारांची सुशिक्षित तरुण जर राजकारणात आले आणि यांना जर आपण सभागृहात पाठवलं तर नक्कीच आपल्या समस्या सुटू शकतात, हा विश्वास आता मतदारांना आलेला आहे. त्यामुळं ही अटीतटीची जी लढाई आहे, या लढाईमध्ये नक्कीच महाविकास आघाडीचे उमेदवार विजय होतील, महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करतील आणि ज्या मतदारांच्या आशीर्वादाने या नगरसेवकांना त्या सभागृहामध्ये जायची संधी मिळेल, त्या मतदारांचे उपकार लक्षात ठेवून प्रत्येक महासभेमध्ये या मतदाराला न्याय देण्याचा प्रश्न महाविकास आघाडीचे उमेदवार करतात. धन्यवाद. हे होते मंगेश आढाव, जे कामोठे कॉलनी फोरमचे अध्यक्ष आहेत. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले शिवसेनेचे नेते आहेत. खऱ्या अर्थानं कामोठ्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून जनता त्याकडे पर्याय म्हणून पाहते. कामोठ्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर पाणी प्रश्न असेल, मालमत्ता करायचा प्रश्न असेल, रस्ते असतील, गटर असतील, हा सर्वांगीण विकास, पेट्रोल पंप असेल, अग्निशमन दल असेल, ही सगळी कामं कामोठेकरांसाठी आम्ही नक्की करू आणि हा पर्याय फक्त महाविकास आघाडी देऊ शकते, असा विश्वास मंगेश आढाव यांनी व्यक्त केलेला आहे. साहेब, खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला देखील शुभेच्छा. धन्यवाद.